संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सासवड मुक्कामी आहे। काल या ठिकाणी मुक्कामी होता आणि आज दुसरा मुक्काम आहे। तर आज बघा या ठिकाणी पालखी तळावर दर्शनासाठी या परिसरातून अनेक भाविक आलेले आहेत। आपण आता ही समोर दृश्य पाहताय त्यापेक्षा तुफान गर्दी झालेली आहे माऊलींच्या दर्शनासाठी। बघा या दिंड्या आहेत, दिंडीतील वारकरी। अशा प्रकारे उद्या सकाळी 7 वाजता माऊलींचं या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे। दिंड्या बघा, थोडा हात वर करून दाखवतो। पालखी सोहळा अलीकडे गाड्या बघा, पालखी सोहळ्याच्या दिंड्या पताका या प्रकारे बघा। दर्शन रांगा खूप लांबपर्यंत आहेत। आज सोमवार आहे आणि सासवडचा बाजार आठवडी बाजार सोमवारी असतो। या ठिकाणी बघा माऊलींच्या पालखी रथाला असलेली अश्व आहे ते बघा माऊलींच्या पालखी रथाला। सितोळे बंधू यांचे अश्व असतात। शुभ्र पांढरा अश्व आहे। त्यांना बांधण्याची पद्धत बघा, बांधण्याची पद्धत अश्वांना बांधा बरोबर। सितोळे सरकारांचे असतात ना अश्व दरवर्षी। अशा प्रकारे बघा दोन्ही अश्व या ठिकाणी आहेत। बैलजोडी पण या परिसरात असेल। माऊलींच्या पालखीला मानाची बैलजोडी जी आहे त्याचाही आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया। थोडा व्हिडिओ पॉज करतो आणि जर बैलजोडी पाहण्यास मिळाली तर नक्की या व्हिडिओमध्ये ॲड करतो। रामकृष्ण हरी माऊली बैलजोडीची चौकशी केली पण बैलजोडी या ठिकाणी नाही, तर बैलजोडी पलीकडे आहे। त्या ठिकाणी आता पोहोचण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे। मला बाहेर गेल्यावर व्हिडिओ दाखवतो। या भागातील अनेक भाविक माऊलींच्या पादुका दर्शनासाठी आलेले आहेत। बाहेर गेले आपण पुन्हा एकदा व्हिडिओ काढू।
माऊली 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 छोटे माऊली बघा झालं झालं एक मिनिट झालं. तर बघा मी अशा प्रकारे दर्शनासाठी लांबच रांग आहे, खूप लांबपर्यंत आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही. मी त्या बाजूने झालेलो आहे खूप लांबपर्यंत, म्हणजे जवळजवळ पलीकडच्या गेटपासून तिकडे पण डबल टेबल लाईन आहे. तर अशा प्रकारे दर्शन रांगेसाठी लागण्यासाठी काही वारकरी आलेले आहेत. आपण वरून बघा थोडं उंचीवर आहे ही. उद्या या ठिकाणाहून माऊलींची पालखी सकाळी 7 वाजता प्रवासात सुरुवात करत असते. सकाळी 7ला आरती वगैरे होती, त्याच्या अगोदर दर्शन असतं. अनेक भाविक ज्यांना दर्शन मिळालं नाही ते सकाळी 5-5:30ला दर्शनासाठी येत असतात. त्यांची पण दर्शन रांग चालू राहते. तर बघा खूप मोठ्या प्रमाणात दर्शन रांग आहे. आणि दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे या भागाच्या परिसरातील. आज आठवडी बाजार आहे सोमवार, आणि सासवडचा सोमवारी बाजार असतो, भाजीपाला वगैरे सर्व बाजार. तर अशा प्रकारे बघा माऊलींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झालेली आहे. आत्ता दुपारचे 2 वाजत आहेत. सकाळपासून अनेक भाविकांनी दर्शन घेतलेले असेल. अजूनही संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत अशीच गर्दी राहणार आहे. कमीत कमी 8 वाजेपर्यंत तरी गर्दी कमी होत नाही. तर आता हा व्हिडिओ बंद करत आहे माऊली. संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे एक व्हिडिओ काढलेला आहे. संपूर्ण दिंडी प्रवास करताना व्हिडिओ काढलेला आहे. तोही व्हिडिओ आपण पहा. एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा आहे पण संपूर्ण पालखी सोहळ्याच्या मध्ये आहे. प्रस्थान असतं त्याला. आज सोपान काकाचं पालखीचं प्रस्थान झालेलं आहे सासवडमधून. सासवड ते पांगारे असा प्रवास आहे आज. तोही व्हिडिओ आपण पहा. व्हिडिओ मोठा असल्यामुळं अपलोड व्हायला टाईम होणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत व्हिडिओ येईल. धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी.